आजचा गणपती बाप्पा डे 2 आईची पावसाची लय नाटकं आली. डायरेक्ट हाताने हत्यार घेतला का नाही, डायरेक्ट घरी इस्त्री करतो आता बघ सपासप असं जाणं जातो. काहीच झाला आता याला ऑर्डर केल्या काहीच आता तुम्ही गणपती विसर्जन भाईला मी एक मोदक दिलं. भाई खूप झालं इथं थांबून राहिले जायले भाई. नमस्कार मित्रांनो, मी आदेश झोपेन तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आजचा गणपती बाप्पा डे 2 आणि आता मी आंघोळ केली मस्त की. आणि आता आम्ही चाललोय जरा काय ही पॅन्ट आहे, पॅन्ट जराशी इथं किस्सा फाटले जा, हे बघा हे किस्सा फाटले यो शिवाला. आणि चालले जरा टी शर्ट इस्त्री करायला. तर गणपती बाप्पा मोरया मस्त एक नंबर. आता चाललो जरा येतो जरा जाऊन. आणि भाई आपली गाडी नवीन ठेवली तर झोपत लागेल असं गाडी चालित राहावं नुसतं चालित राहावं. आणि गाडी भाई अशी म्हणजे सगळ्यांना पडले एक नंबर. सगळी नुसती बोलतात वा 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 काय गाडी येतली वा एक नंबर कलर खूप आवडले सगळ्यांना. तर चला काही जातो आता जरा इस्त्री मारून येतो. काहीच निघलं जायला पाऊस झाला सला नाले गे भाऊ जाऊन आपली फोर व्हीलर आहे ना ठीक आहे थांबतो थोडा. पण मी जाऊन निघतो तो ज्या आयला पाऊस येतच सलाद दरिंद्रा जाऊन आता थांबायला लागेल. आईची पावसाची लय नाटकं आली. डायरेक्ट हाताने हत्यार घेतला का नाही भेंडी कौशीला वरतं जाय नाही आपल्याशी नडतं. डायरेक्ट घरी इस्त्री करतो आता बघ सपासप फटाफट जातो इस्त्री करतो पहिले. आणि जर मित्र येतात म्हणून कपडे धुणं घातलं जर नवीन घालतो. विघ्नेश घराची काय काय इच्छा आहे देवाकडे काय मागणार विघ्नेश करत काही नको सगळं फक्त आश्चर्य नाही या मोदक घ्या आता काय भाई वन साइड ना घे अक्का का बरोबर गाईस. तर आता ती मानवी नसता गेली आणि आता आम्ही निघालो वाशीला नेरूळ सॉरी. तर आमच्या ते आता काय जरा नीट या चिखल बघू शकता तुम्ही. खूप घातक चिखल आहे खूप घातक. पण आमची नवीन गाडी आहे म्हणून काय नाही टेन्शन. प्रत्येकाला झोप नाही लाग करत नाही रे बोलतं गाडी कशी दिसते यार बोलतं एलोय पैजनच गाडीला बोलतं ठीक आहे चल बरं. आता आम्ही माफ केला जाऊन दिला पहिल्याच दिवशी टाकणार होतो जाऊन दे बरं जरा गडबड होती आमची जरा घरी जाऊन दे. हा तर त्यामुळे आज सुटलं आम्ही फायनली चाललो. चौथा दिवस ना आजचा गाडीचा चौथा का पाचवा दिवस. तर आता आम्ही चाललो एलोय टाकायला मस्त की जातो. ए भाई आम्हाला रस्ता शिकवतो अकुर्ली गावाला बालाजी ऑटोमोबाईल असं जाणं जातो गणपती घ्यायच म्हणजे सुधीर मामा सगळी ती एकच मस्त वाटत. गाईस आमच्या घरी आलेले आहेत अनिकेत जबाने माझे मित्र परिवार आणि सुजल करावकर उर्फ रिप्लिंग स्टाफ रिप्लिंग कोची. ए त्याने दाखव चालल्यानं त्याने दाखव ढोराला. गाईज मी इथं आम्ही आलो जरा बाहेर आणि आले घरी. सॉरी गाईज मी जरा बाहेर आलोय. ठेव गाईज ब्लॉग एडिट चालू आहे जरा हा तू पण एक डेंजर इकडे भाई चालू आहे. कारण आईच्या गावने हिचा बघ ट्वीटचा बघ कसला लावलेलं आहे स्पॉइलर. आता इथशी ब्लॉग एडिटिंग चालू आहे इथशी टाकतो बालाजी. काहीच झाला आता ह्याला ऑर्डर केल्या ते हप्त्याने येतील. तवसर विल गॅप जिंदाबाद. आता बघू आता वाजले 4 वाजले घरी जाता वाजतील. अरे दर्जा खोल आता घरी जाता वाजतील 4:45 होतील. चला जाऊ मस्त आहे की घर पे डायरेक्ट. काहीच बस झाला गाडीचं काम पहिले पेट पूजा. आता लय भूक लागली आता नाही थांबवणार 4 वाजता
होय पाच होतं का आला त्यात एक काम केलं दाखवलं ना. हा एक पाठीमागे लावला जरा डिक्कीन जरा सामान ठेवता तो. ओके पार्सल ट्रेन पार्सल ट्रेन इथं बघू जरा सांगले कसं लागतं. गाईज आता देव कारला आपला आणि चालवला आता सगळी बसवले गाडीत. आता चला निघतो. हा तुझ्या की लोक दिसत नाही म्हणून. गाईज तर चला आता निघलो विसर्जन करायला जायसाठी. सगळी जण निघली पुढं आणि आम्ही जयेश मी आणि मावमी आणि मावशी चला चाललो आता. गाईज आता सुमित आता गणपती विसर्जन केला आणि आता चाललो घरी. भाईला मी एक मोदक दिलं. भाई खूप झालं इथं थांबून राहिले. जाय नाही भाई मला भीती वाटतं म्हणते ते. विसर्जन केला आता चाललो घरी. कमी गर्दी आहे यावर्षी. विसर्जन कुठे गेला इथं गेले इथंच गेले. काहीच पनवेलला आलो इथंशी पाय पडायला आणि मंदिर बघू शकता कसला वाटतं. बाबा एक नंबर. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. आणि एक ठिकाण बघा विठ्ठलाचा फोटो पण आहे. तुला भारी वाटतं बघायला. काय आम्ही असं घ्यायला शिकायला येते यांचे काय यार. तू कुठला पारला गेला ना एकच दुसरा ये बेटा बोली बेटा मस्ती वाचलं बघ ना. मी ते 1 मिनिट आलो. जाऊ दे चला येणार पण वाटतं. आईस्क्रीम घालाय गाईज माझी फेवरेट एकदम सीताफळ. नाही तर मग सीताफळ नसले तर मी घेतो टेंडर कोकोनट. ऑल टाइम फक्त या सीझनला येतो वाटतं मग तू. मस्त लागतं. आईस्क्रीम खाऊन आलो आणि आज अंशू यांचे तर डाव बसले जरा. अंशू यांचे बसले अंशू आला. हा अच्छा खपला काम. ठीक आहे गाईस. आता विषय असं झालं वाजलं 3. 15% गेम केली जाऊन देतं गाईस. आता वाजलं 3 तर खेळ खपलेला आहे. कोण जिंकला. प्रत्या जिंकला 4000 रुपये आणि मी जिंकलो 1000 रुपये. येस. आणि जयेश किती. जयेश किती जिंकला. पप्पाला पैसे 100 रुपये. पैसे कुठं मस्त माणसं एवढं पण नाही. गाईस तर कालचा ब्लॉग एंड करायचं विचारलो तर आताच मस्त की आंघोळ करून ओके तयारी केली. आज बघू जरा कोणते गावात पाया पडायला जायला तर. आणि यो ब्लॉग मी इथंच एंड करतं. आणि काहीतरी विषय झाले ब्लॉगच अपलोड होईल नाही तर बघायला लागेल काय प्रॉब्लेम झाले. तर बघू आता बघतो मी काहीतरी टेन्शन ठेवला ब्लॉग येईल आपला. यो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो पण. आणि असं लगेच दुसरा ब्लॉग चालू करतो. चला बाय.